आणि महिला सक्षमीकरणामध्ये आपण जे क्रांतिकारी पाऊल आता महाराष्ट्र आणि देशात टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्या महिला आपल्या खांद्याला खांदा लावून काम करतात। या दोन्ही महिलांची भाषणं ऐकल्यानंतर माझी खात्री झालेली आहे या नुसत्या इथंच बोलल्या नाहीत, या आपल्या वागीन आहेत। उद्याच्या पुणे जिल्ह्याच्या सभागृहामध्ये त्या गरजल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास खरं तर आता मला आलेला आहे। त्यामुळे अतिशय चांगल्या उमेदवाराची निवड या तिन्ही भगिनींची आपण केलेली आहे। त्यामुळे या तिघींनाही आपण अतिशय प्रचंड मताधिक्याने निवडून द्या। राहिला विषय देवदर्शनाचा, माझ्या काळामध्ये माझ्या समोर जवळजवळ अर्धा तालुका देवदर्शनाला जातात। अर्धा तालुका, पण आमच्या महिला फार हुशार होत्या। मी भाषणाला उभं राहिलो आणि म्हटलं इतकं देवदर्शन तुम्ही करून आता काय करणार। त्यातली एक महिला उठली, म्हटली दादा मला माहीत द्या। माहीत दिलं जागेवर ती अशी म्हटली दादा आम्ही गेलो होतो मोठा देवीला, सगळ्या महिला गेलो, दर्शन घेतलं आणि देवीला सांगितलं देवी तुझ्या दर्शनाला आलोय याच्या पैशाने तुझ्या घराण्याच्या पण नवद फेडायला येणार आम्ही शरद दादाच्या नावाने त्याचा विजय कर, अशा पद्धतीची भावना। आता तसंच आहे तुमचं, आहे ना तसं। बघा देवदर्शन घ्या, काय त्यांना द्यायचं, साडी द्यायची साडी घ्या, अजून काय ते देणार ते सर्व घ्या। शेवटी त्यांच्या हातात जे आहे ना ते त्या सर्वांचे मालक आपण जाऊ। पैसा कुणाचा आहे, सगळा पैसा आपलाच आहे। त्यांनी लाच सोडली तर आपण लाच धरा, कशी धरायची, सर्व घ्यायचं आणि आपली लाच काय सांगते, आपला प्रामाणिकपणे जायचं आणि कुठे याचं बटन तुतारीचं पहिलं जाऊन दाबायचं। तुम्हाला पुण्य मिळणार, तुम्हाला पुण्य मिळणार। मी तुम्हाला सांगतो पुण्याचा वाटा असा आहे की सत्कर्माच्या दिशेने जर आपण सत्पात्री दान टाकलं तर तुम्हाला 100% त्या यशाबरोबर तुम्हाला चांगल्या कामाची पोचपावती समाजामध्ये मिळते। आपण उच्च पद्धतीचं आणि विचारांचं मतदान करा। आपल्या स्वाभिमानाला आताची लोकशाहीला कीड लागलेली आहे। प्रचंड पैशाने माणसं खाली येतात, 5,000 घ्या, 10,000 घ्या, 20,000 घ्या। तो आमच्या एखाद्याला काय कमी त्रास दिला का, किती पैसा होतला असेल। आम्ही फक्त एकच करायचं, त्यांनी पैसे वाटून गेले का आम्ही जाऊन पाया पडायचं। आमचं एवढंच भांडवल होतं, मी स्वतः होतं पाया पडत त्याचा विचार। सगळे वाढ गेलेले तेवढ्या तुम्ही आमदार आहे आमच्या एवढा पाया पडतो, आता काय करू। महात्मा गांधी तुमच्या समोर, हा महात्मा गांधीचा थांबवायचा असेल तर तुमच्या चरणाला आमचं डोकं लागलंच पाहिजे ना। प्रत्येक चरणावर प्रत्येक पायावर आम्ही डोकं टेकवलं, हे आमच्या भगिनीने टेकवलं। दत्ताने पायात चप्पल नाही ठेवली, आम्ही अतिशय प्राणपणाने लढलो आणि शेवटी विजय या भगव्या ध्वजाचा झाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने। आणि नगरपालिकेवर मात्र उजवी मिळाली, ही परिवर्तनाचे असलेले शुभ संकेत आहे। मला खात्री आहे आंबेगाव तालुक्यामध्ये 5च्या 5 जागा द्याल ना तुम्ही, हात वर करून मत दाखवा की 5च्या 5 जागा आणि पंचायत समितीच्या 10 जागा, सभापती सुद्धा आपला आणि जिल्हा परिषद सुद्धा झेंडा आपलाच फडकला पाहिजे एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्राच्या शिवराय।